नमस्कार मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहेत आज थोडी इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की जी देशभरामध्ये किंवा राज्यभरामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आपल्याला बघायला मिळते, अनएम्प्लॉयमेंट पाहायला मिळते, त्याचे काय कारणं असू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय की पॉप्युलेशन, लोकसंख्या. आपल्या आधीची पिढी किंवा आपल्या आजोबांची पिढी, पणजोबांची पिढी, ह्या पिढीने काय केलं आहे की 4 मुलं, 5 मुलं, 6 मुलं अशा मुलांना जन्म दिल्यामुळं आज जर आपण बघितलं म्हणजे हे संपूर्ण भारतभर आपल्याला बघायला मिळतं. तर याच्यामुळं काय होतं की लोकसंख्या खूप वाढली, खूप म्हणजे खूप. म्हणजे पूर्वी जो माणूस 1 एकर 2 एकर शेतीच्या आधारावरती जगू शकत होता किंवा 4-5 एकर शेती माणसाच्या वाट्याला येत होती, पण आता ती तेवढी वाट्याला येत नाही का? कारण लोकसंख्या वाढलेली आहे. ठीक आहे. आणि मग लोकसंख्या वाढलेली आहे आणि शेतीवरती गुजारा होत नाही. आणि म्हणून शिक्षण एक असं माध्यम होतं की शिक्षणाच्या माध्यमातून लोकांनी ठरवलं की शेती नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगली नोकरी मिळू शकते. तर आता शिक्षण काय आहे, शिक्षण कुठलं करायचं बुवा? मग 12वी झालं, बॅचलर झालं, बी.कॉम आहे, बी.एस.सी आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंग आहे, मेडिकल वगैरे आहे. जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, जे वोकेशनल कोर्सेस आहेत, म्हणजे जे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला लगेच जॉब मिळण्याचे चान्सेस असतात. तुमच्या कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेज झाल्या लगेच तुम्हाला जॉब मिळू शकतो. परंतु काय आहे की हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस प्रोफेशनल कोर्सेस आहे, भरपूर फी लागते आणि चांगल्या कॉलेजेस आपल्याकडं कमी आहेत जिथं चांगलं शिक्षण मिळतं, चांगली प्लेसमेंट मिळते. असे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये पण कमी आहेत. आणि त्याच्यामुळं काय झालं की आता शिक्षण तर करायचं आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे. मग मुलं ॲडमिशन घ्यायला लागले बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी वगैरे. आणि राजकारणी लोकांनी पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजेस टाकले की जेणेकरून त्यांना एक व्यवसाय उभा करता यावा. आणि म्हणून त्याच्यासाठी हे जे ह्युमॅनिटीचे किंवा आपण ज्याला बॅचलरचे जे आपण कोर्सेस म्हणतो बी ए, बी.कॉम, बी.एस.सी याचे कॉलेजेस भरपूर झाले. आता हे जे कोर्सेस ऑफर केले जातात हे कमी दर्जाचे आहेत किंवा खालच्या दर्जाचे आहेत किंवा काही कामाचे नाही असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट काय आहे की हे जे कोर्सेस आहेत त्यांच्यामधला सिलेबस महत्त्वाचा आहे. म्हणजे सिलेबस असा का की जो तुम्ही बाहेर गेल्यानंतर म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर म्हणजे शिक्षण असेल, क्रीडा असेल, विज्ञान असेल किंवा मनोरंजन असेल, साहित्य असेल, कुठल्याही व्यवसाय असेल, उद्योजकता असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर हे शिक्षण कामात आलं पाहिजे. त्या पद्धतीचा सिलेबस असायला पाहिजे. पण तसला सिलेबस भेटतच नाही आपल्याला ना, आहे की नाही? मग असला सिलेबस भेटत नाही तर काय उपयोग आहे अशा शिक्षणाचा? मग शेवटी काय येणार आहे? डिग्री झाल्यावर काय करणार आहे की नाही? ग्रॅज्युएशन झाल्यावर मग काय करायचं? इकडे तिकडे जॉब बघायचा आहे. इंडस्ट्रीमध्ये कुणी भाव देतं आहे का? देत नाही आहे. कारण ज्या क्वालिटीज ज्या स्किल आपल्याला पाहिजे ते भेटतच नाही आहे. जे नॉलेज, आवश्यक नॉलेज आहे, जे इंडस्ट्रीबद्दलचं नॉलेज आहे ते भेटत नाही आहे. मग हे एक दुसरं कारण आहे. पहिलं कारण की लोकसंख्या भाऊ आपल्याकडे मोकार लोक आहेत नाही का. दुसरं काय आहे की बाबा कायला शिक्षण भेटते पण क्वालिटीज नाही शिक्षणामध्ये नाही का. तिसरं कारण काय असू शकतं की पूर्वी समजा एखाद्याला समजा बुवा शिक्षण झालं आहे बुवा नाही का, काहीतरी 5वी झाले, 6वी झाले नाही का, आणि पुढं काय शिकायची ऐपत नाही बुवा. मग शिकायची ऐपत म्हणजे काय की बुवा घरामध्ये पैसा पाहिजे. मग शिक्षण मध्ये सोडून तो काहीतरी काम करायचं. मग कुठलं तरी शेतीचं काम असेल किंवा मग रोजंदारीचं काम असेल, मग ते काम ॲक्सेप्ट करायचं कारण ती आर्थिक गरज असायची ना, आहे की नाही? पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, मग मग काम करायचे. पण आता काय झालं की एखाद्याचं 12वी झालं, ग्रॅज्युएशन केलं, MA केलं म्हणजे मास्टर केलं, तो जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते रोजगारीचं काम करायला तयार नाही. ठीक आहे. आता रोजगारीचं काम हे काय कमीपणाचं काम आहे असं नाही. पण मुद्दा कसा आहे की रोजगारीचं काम ज्यावेळी माणूस रोजंदारीचं काम करतो तर त्याची जी लेबर आहे किंवा त्याचं जे काही श्रम आहे तर त्याला व्हॅल्यू कमी देतात, मॉनिटरी व्हॅल्यू कमी मिळते. सामाजिक स्टेटस जे आहे ते पण काय एवढं काही खास नाही आहे. म्हणजे गावागावामध्ये ठीक आहे, परंतु शहरामध्ये जर बघितलं तर एक क्लास होतो की एक क्लास कुठला आहे की एक लेबर क्लास आहे, एक प्रोफेशनल लोकांचा क्लास आहे. म्हणजे इंजिनियर, हेल्थकेअर प्रोफेशनल, चार्टर्ड अकाउंटंट वगैरे 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 किंवा बिझनेसमॅन असा एक प्रोफेशनलचा एक क्लास आहे. ठीक आहे. आणि लेबरचा एक क्लास आहे. आणि म्हणून मग हे बॅचलर आणि मास्टर झालेल्या मुलामुलींना कुठेतरी माहिती आहे, म्हणून ते जे लोक आहेत ते हे काम करण्यास तयार नाही की बा आमचं एवढं शिक्षण झालं आम्ही कशाला कोणाच्या मजुरी करायच्या नाही का. म्हणजे थोडक्यात काही ते मजुरी करायला तयार नाहीत, परंतु नोकरी करायला तयार आहेत की जिथं त्यांना PF भेटतो, कॅन्टीनच्या फॅसिलिटी भेटतात. ठीक आहे. एक चांगल्या ड्रेस कोडमध्ये ते जाऊ शकतात. मग तिसरं कारण हे आहे की शिक्षण झालं आहे परंतु मार्केटमध्ये त्यांच्या स्किलला डिमांड नाही आहे, त्यांच्या स्किलला स्कोप नाही आहे, त्यांच्या एज्युकेशनला स्कोप नाही. मग हे तिसरं कारण आहे की आपण जे शिक्षण घेतो त्याच्यामध्ये क्वालिटी नाही आहे, ते रिअल टाईम नाही आहे.
जशी डिमांड आहे मार्केटमध्ये, अल्टिमेटली आपण कशासाठी काम करतोय? बाजारपेठेसाठी तर काम करतोय ना. मग बाजारपेठ ती सार्वजनिक असू शकते, खाजगी असू शकते, कुठलीही असू शकते बाजारपेठ, ठीक आहे. मग ती सरकारी बाजारपेठ म्हणजे काय आहे की ते सरकार शिक्षण देतं. आपण एखादा बघतो प्रायमरी, सेकंडरी, जिल्हा परिषदची नोकरी, म्हणजे हे सरकारी मार्केट झालं. खाजगी मार्केट म्हणजे कुठल्या कंपनीमध्ये, हॉस्पिटलमध्ये, एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये आपण जॉबला लागतो. तर म्हणजे हे बाजारपेठ, ह्या बाजारपेठेसाठी आपण तयार होतो. आपली एक अवेलेबिलिटी, आपण आपली एक एम्प्लॉयबिलिटी आपण बनत असतो. ते ह्या शिक्षणाच्या माध्यमातून होत नाही आहे आणि त्याच्यामुळं बेरोजगारी वाढते, ठीक आहे. हे तिसरं कारण झालं. चौथं कारण काय म्हणू शकतो? ठीक आहे, तुम्हाला योग्य ते शिक्षण भेटलं नाही बाबा, तुम्हाला तुमच्या 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटसाठी स्कोप भेटला नाही. म्हणजे स्किलचं जर तुम्हाला थोडक्यात उदाहरण दिलं की इंग्लिश बोलणं, इंग्रजी बोलणं जसं आहे, संवाद साधता येणं, नाही का, अनोळखी व्यक्तीशी, जाणकार व्यक्तींशी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींशी व्यवस्थित संवाद साधता येणे, हे देखील एक स्किल आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचं असं एक म्हटलं जातं की बुवा तुम्हाला थोडंफार नॉलेज कमी असलं तरी चालेल, परंतु संवाद व्यवस्थितरित्या साधता आला पाहिजे. म्हणजे एक एक स्किलचे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे. तर चौथं कारण काय आहे की ज्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएट होता, म्हणजे तुमचं जे काय असेल, बॅचलर असेल, मास्टर असेल, वॉटेवर, ठीक आहे. तर हे शिक्षण झाल्यानंतर मुलं स्वतःहून विकसित करत नाही आहे, ठीक आहे, मान्य आहे. नॉलेज सफिशियंट नाही आहे, नॉलेज मार्केटला जसं पाहिजे तसं नाही आहे, स्किल तुमचे डेव्हलप नाही आहे. परंतु ग्रॅज्युएशन जर तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडं दुर्दैवाने काय होतं की मुलं जे ट्रॅडिशनल स्वरूपाचे जे करिअरचे ऑप्शन आहेत की चला आता आता काय जॉब भेटत नाही आहे, भेटला तर 10-15 हजाराचा भेटतोय किंवा 15-20 हजाराचा भेटतोय, याच्यात पुणे मुंबईसारख्या शहरात काय भागत नाही. मग चला आता एक काम करूया की बुवा चला स्पर्धा परीक्षांची तयारी करूया. तुमच्या ॲस्पिरेशनला काय आपलं ऑब्जेक्शन नाही आहे, ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू, म्हणजे तुम्हाला जर सरकारी सेवामध्ये जायचं असेल, तुमचं एक स्वप्न असेल किंवा तुमचं काही एक रिझन असेल, जेन्युइन रिझन असेल, आपल्याला त्याचं काही ऑब्जेक्शन नाही आहे. परंतु जर 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर तुम्ही एक, आपण काय म्हणतो ना, मेंढचाल आहे का नाही, त्या चालीला चालून जर तुम्ही चाललात आणि 4-5 वर्ष गेली तुमची, म्हणजे तुम्हाला थोडंफार सिविक नॉलेज आलं आहे, परंतु तुम्हाला नोकरी लागण्यासाठी ते नॉलेज सफिशियंट नसेल, तर ते तुमचं एक काइंड ऑफ वेस्ट ऑफ टाईम असतो. मग हे एक चौथं कारण आहे की भाई मुलं ग्रॅज्युएशन नंतर स्किल डेव्हलपमेंट न करता बसून असतात, तसेच नाही का, बसून असतात, हार मानतात, नाही का. स्कोप कायम असतो इम्प्रूव्हमेंटसाठी, स्किल डेव्हलपमेंटसाठी कायमच स्कोप असतो, नाही का, स्कोप कायम असतो. पण तो स्कोप कुठं आहे ते ओळखता आलं पाहिजे, त्याच्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मार्गदर्शन म्हणजे आजकाल यूट्यूब आहे, त्याच्यानंतर लिंक्डइन आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन कोर्सेस ऑफर करणारे बरेचसे पोर्टल आहेत. म्हणजे युडीमी आहे, कोर्सेरा आहे, काही पेड आहेत, ठीक आहे. म्हणजे तुम्ही युडीमीवरती गेला, तुम्हाला काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायची, सॉफ्टवेअर टेस्टिंग शिकायचं आहे, आय टीमधला दुसरा एखादा कोर्स शिकायचा आहे, डेव्हॉप्स वगैरे शिकायचं आहे, किंवा तुम्हाला एक्सेल शिकायचं आहे, तर हे जे काय हे आय टी स्किल आहे, ठीक आहे, हे इंडस्ट्री रिलेव्हंट स्किल आहे. म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर हे स्किल मागितले जातात की तुम्हाला हे येतं का, ते येतं का, किती येतं, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, काय एक्सपर्टीज आहे, हे सगळं मार्केटमध्ये मागितलं जातं. तर हे तुम्हाला स्वस्तामध्ये, असे जे भरपूर पोर्टल आहेत, म्हणजे आपण कुठल्या पोर्टलचं प्रमोशन करत नाही आहे, पण युडेमी आहे, कोर्सेरा आहे, म्हणजे जे माझ्या माहितीमधले आहे, नाही का. तर एक चौथं कारण झालं. पाचवं कारण काय म्हणू शकतो? पाचवं कारण असं आहे की सरकार जे आहे, सरकार खर्च तर करत आहे, म्हणजे सरकार बजेटमध्ये म्हणते किंवा आम्ही शिक्षण व्यवस्थेवरती एवढा खर्च करणार आहे, एज्युकेशन सिस्टमवरती. पण सरकार करतं काय? BA BCom BSCचे कॉलेजेस चालवतं आहे, तिथं त्यांना ग्रँट देते, तिथल्या प्रोफेसर लोकांना पगार देते, परंतु आउटकम काय आहे? आउटकम भेटतच नाही ना. म्हणजे माझ्या माहितीमधलं एक उदाहरण सांगतो की बुवा एक अकाउंटचे प्रोफेसर होते, नाही का, आणि ते कुठल्या तरी सोसायटीचे सचिव होते आणि काहीतरी एक्सेलचं काम होतं, डेटा वगैरे जो मेंटेन केला जातो, मेंटेनन्स भरायचा कसा, आणि मग ते एक्सेलमध्ये डेटा मेंटेन करणंसुद्धा त्यांना व्यवस्थितरित्या जमत नव्हतं. आणि ते होते अकाउंटचे प्रोफेसर, कॉलेजमध्ये 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे प्रोफेसर, नाही का. मग असं जर असेल तर मग कसं काय क्वालिटी एज्युकेशन कसं भेटणार ना, आहे की नाही. नुसतं रँकिंग करून काय होत नसतं. QHची रँकिंग, अमुक रँकिंग, तमुक रँकिंग, फलाना रँकिंग, ढिमकाना रँकिंग, नुसतं रँकिंगनं काय होत नाही, आहे की नाही. सरकारने या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे की आपण SC कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी, NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपण सबसिडी देतोय, फीमध्ये सबसिडी देतोय, त्यांना स्कॉलरशिप देतोय, परंतु किंवा OBCच्या विद्यार्थ्यांना 50% फीमध्ये सवलत आहे, त्यांची 50% फी आपण भरतोय, आणि राजकारणी लोक मस्त कॉलेज चालवत आहे, मस्त बिझनेस मॉडेल चालू आहे, परंतु त्याचा आउटकम काय आहे? क्वालिटी एज्युकेशन जर भेटत नसेल आणि
क्वालिटी एज्युकेशनच्या व्यतिरिक्त जर नोकरीचे संधीच त्यांना मिळत नसेल तर उपयोग काय ना, काय उपयोग आहे, काहीच उपयोग नाही. तर हे एक 5-6वं कारण आपण म्हणू शकतो की बाबा बेरोजगारी वाढण्यामागे ही कारण आहेत. तर आपण थोडंसं जरा एक समराईज करू की भाई नेमकं काय काय आपण डिस्कस केलं. पहिली गोष्ट आहे पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन तर वाढली म्हणजे लोकसंख्या आहे तेवढी 150 करोडच्या आसपास गेली. आपण लोक तर काय मारू शकत नाही आहे, ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल, ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की बुवा शिक्षण, आपलं जे शिक्षण आहे नाही का, त्या शिक्षणामध्ये क्वालिटी आणली पाहिजे. तिसरी गोष्ट काय आहे की एक क्वालिटी एज्युकेशनची एक प्रॉपर असेसमेंट झाली पाहिजे. चौथा म्हणू शकतो की जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, PhD झाले, त्यांनी त्यांचा सुपेरिटी म्हणजे त्यांचं जे शिक्षण झाले त्याच्याबद्दल सुपेरिटी कॉम्प्लेक्स न बाळगता, अहमभाव न बाळगता नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. मग ते IT क्षेत्रातलं असेल, ट्रेडमधलं असेल, धंद्यामधलं असेल नाही का, व्यापारामधलं असेल, कुठलंही स्किल आणि नॉलेज अक्वायर करायला सुरुवात करा की जेणेकरून तुमच्यामध्ये कोणीतरी आपल्याला एम्प्लॉय करेल किंवा तुम्ही सेल्फ एम्प्लॉय होऊ शकता. मग त्या लेवलचं नॉलेज कॅपेबिलिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे, तर एक करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, भेटूया, ठीक आहे. बाय.